तुझे आई वडील तुझा प्रॉब्लेम. बायकोचा अहंकार आणि नवऱ्याचा असा मास्टर स्ट्रोक की सगळेच हादरले. कल्याण पश्चिमेकडील वसंत व्हॅली हा एक अतिशय पॉश आणि उच्चभ्रू लोकांचा परिसर. याच इमारतीत 15व्या मजल्यावर रोहित आणि त्याची पत्नी सानिका यांचा एक आलिशान फ्लॅट होता. रोहित एका खाजगी मल्टीनॅशनल कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होता, तर सानिका स्वतःचे एक छोटे डिझायनर बुटीक चालवायची. तिला आता तिचे बुटीक एका मोठ्या आणि प्रसिद्ध मॉलमध्ये शिफ्ट करायचे होते, ज्यासाठी तिला तब्बल 50 लाख रुपयांची गरज होती. रोहितचे आईवडील सुधाकरराव आणि रमाबाई जुन्नर जवळच्या एका छोट्या गावात राहायचे. आयुष्यभर शेती करून आणि प्रचंड काटकसर करून त्यांनी रोहितला इंजिनियर बनवले होते. ते अत्यंत साधे आणि गावरान विचारांचे होते. सानिकाला रोहितच्या आईवडिलांचा हा साधेपणा अजिबात आवडत नसे. सानिकाच्या मते रोहितचे आईवडील म्हणजे तिचे स्टेटस डाऊन करणारी एक अडगळ होती. तो अपमानाचा दिवस आणि काळजावरचा घाव. सानिकाला मॉलमध्ये नवीन दुकान घेण्यासाठी पैशांची नितांत गरज होती. तिने रोहितला बँकेतून कर्ज काढण्यासाठी सतत मागे लावले होते. याच दरम्यान अचानक एका संध्याकाळी सुधाकरराव आणि रमाबाई कल्याणला रोहितच्या घरी आले. एस.टी. बसने आणि पावसात प्रवास केल्यामुळे त्यांचे कपडे मळकटले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा होता. नेमके त्याच वेळी सानिकाच्या काही हाय प्रोफाईल मैत्रिणी घरी आल्या होत्या. आपल्या गावरान सासू सासऱ्यांना अशा मळक्या कपड्यात बघून सानिकाचा संताप अनावर झाला. मैत्रिणी गेल्यानंतर तिने रोहितला थेट बेडरूममध्ये ओढले आणि तिथे एक भयंकर वाद सुरू झाला. रोहित, मी तुला आधीच सांगितलं होतं की तुझ्या या गावरान आईबापांना माझ्या घरात आणायचं नाही. माझ्या मैत्रिणींसमोर माझी किती इज्जत गेली याची तुला कल्पना आहे का? हे बघ, स्पष्ट सांगते, तुझे आईवडील तुझा प्रॉब्लेम. मला त्यांच्याशी काहीही देणं घेणं नाही. त्यांना आत्ताच्या आत्ता कुठल्या तरी लॉजवर पाठव किंवा गावी परत पाठव, नाहीतर मी कायमची माहेरी निघून जाईन. सानिका अत्यंत कठोर आणि स्वार्थी शब्दात ओरडली. रोहित शांत उभा होता. त्याने सानिकाच्या डोळ्यातील तो तिरस्कार पाहिला. कोणताही सामान्य नवरा असता तर त्याने बायकोशी भांडण केले असते किंवा आईवडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला असता. पण रोहितने एकही शब्द उच्चारला नाही. तो फक्त ठीक आहे एवढेच म्हणाला आणि तो शांतपणे हॉलमध्ये आईवडिलांजवळ जाऊन झोपला. सकाळची ती वेळ आणि रोहितची शांतता. दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका उठली तेव्हा तिला वाटले की रोहितने तिच्या धमकीला घाबरून आईवडिलांना गावी पाठवून दिले असेल. पण हॉलमध्ये सुधाकरराव आणि रमाबाई चहा पीत बसले होते. रोहित तयार होऊन बाहेर आला. त्याने आईवडिलांना सोबत घेतले आणि सानिकाला म्हणाला, आम्ही संध्याकाळी येऊ. सानिकाला वाटले की रोहित त्यांना गावी सोडायला किंवा कुठेतरी वृद्धाश्रमात ठेवायला जात असावा. ती मनातल्या मनात खूप खुश झाली. तिला वाटले की तिचा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि आता रोहित लवकरच तिच्या बुटीकसाठी 50 लाखांचे कर्जही पास करेल. तो धक्कादायक मास्टर स्ट्रोक आणि सानिकाची उडालेली झोप. संध्याकाळी 7 वाजता रोहित घरी परतला, पण त्याच्या पाठोपाठ त्याचे आईवडीलही पुन्हा घरात आले. हे बघून सानिकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती रागाने पुढे आली. रोहित, हे काय चाललंय? तू यांना अजूनही इथेच ठेवलंय? मी तुला कालच सांगितलं होतं ना की हे माझं घर आहे आणि तुझे आईवडील हा तुझा प्रॉब्लेम आहे. रोहित यावेळी शांत नव्हता. त्याचा चेहरा अत्यंत गंभीर आणि करारी होता. त्याने स्वतःच्या बॅगेतून एक मोठी कायदेशीर फाईल काढली आणि ती सानिकाच्या समोर टेबलवर भिरकावली. फाईल उघडून बघ सानिका. रोहितचा आवाज एका सिंहासारखा संपूर्ण घरात घुमला. सानिकाने चिडून फाईल उघडली
आतमध्ये एका कमर्शियल प्रॉपर्टीच्या खरेदीचे पेपर्स होते. कल्याणच्या सर्वात मोठ्या आणि पॉश मॉलमध्ये एका 60 लाखांच्या मोठ्या दुकानाची ती कायदेशीर रजिस्ट्री होती. हे बघून सानिकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला वाटले रोहितने तिच्यासाठी ते स्वप्नातले बुटीक खरेदी केले आहे. अरे वा रोहित, थँक्यू सो मच. तू फायनली माझं स्वप्न पूर्ण केलंस, सानिका हसत म्हणाली. त्यावर रोहितने एक थंड आणि उपहासात्मक हास्य केले. सानिका, ते पेपर्स जरा नीट वाच. त्या दुकानाच्या मालकिणीच्या जागी कुणाचं नाव लिहिलंय ते बघ. सत्याचा स्फोट आणि पायाखालची जमीन सरकली. सानिकाने घाईघाईने पेपर्सवर नजर टाकली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचे डोळे भीतीने आणि आश्चर्याने पांढरे पडले. त्या 60 लाखांच्या दुकानाच्या मालकिणीच्या जागी सानिकाचे नाही तर रमाबाई सुधाकरराव पाटील म्हणजेच तिच्या म्हाताऱ्या सासूबाईंचे नाव होते. हे हे काय आहे रोहित? तू हे दुकान तुझ्या आईच्या नावावर का घेतलंस? आणि यासाठी तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? सानिकाला अक्षरशः भोवळ यायची वेळ आली होती. रोहित पुढे आला आणि त्याने सानिकाच्या डोळ्यात डोळे घालून तो अंतिम वार केला. सानिका, काल रात्री तू म्हणालीस ना की माझे आईवडील म्हणजे माझा प्रॉब्लेम आहेत. तुला त्यांची अडगळ वाटत होती, पण तुला सत्य माहीतच नव्हतं. माझे आईवडील काल इतक्या तातडीने गावाहून इथे का आले होते माहितीये? कारण त्यांनी त्यांच्या आयुष्याची सर्व पुंजी आणि आमची गावाची 10 एकर शेतजमीन विकली होती आणि त्यातून आलेले 50 लाख रुपये घेऊन ते इथे आले होते, फक्त तुझ्यासाठी. होय सानिका, त्यांना माहिती होतं की त्यांच्या सुनेला नवीन बुटीक उघडायचं आहे. आपल्या सुनेचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून ते म्हातारे जीव एसटीच्या गर्दीतून धक्के खात तो पैशांचा ड्राफ्ट घेऊन इथे आले होते. रोहितचे शब्द ऐकून सानिकाच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिचा श्वास कोंडला. अहंकाराचा शेवट. रोहित पुढे म्हणाला, पण काल रात्री तू तुझी खरी लायकी दाखवून दिलीस. ज्या सासू सासऱ्यांनी तुझ्या स्वप्नासाठी स्वतःची जमीन विकली त्यांना तू घरातून हाकलत होतीस. म्हणून मी आज सकाळी तो ड्राफ्ट आणि माझे स्वतःचे 10 लाख रुपये एकत्र केले आणि मॉलमध्ये ते सर्वात मोठं दुकान खरेदी केलं. पण तुझ्यासाठी नाही. ते दुकान मी आज अधिकृतरित्या माझ्या आईच्या नावावर केलं आहे. आता माझी आई त्या दुकानाची मालकीण आहे आणि ती ते दुकान एका मोठ्या ब्रँडला भाड्याने देणार आहे, ज्यातून तिला दर महिन्याला 1 लाख रुपये भाडे मिळेल. रोहितने फाईलमधून दुसरा एक कागद काढला आणि सानिकाच्या हातात दिला. आणि हो सानिका, जसे माझे आईवडील माझा प्रॉब्लेम आहेत, तसं आता तुझं बुटीक आणि तुझं करिअर हा तुझा प्रॉब्लेम आहे. मी तुझ्या जुन्या बुटीकच्या कर्जासाठी जो गॅरंटर म्हणून उभा होतो, तिथून मी माझं नाव कायदेशीररित्या मागे घेतलं आहे. आता तू बँक आणि कर्ज काय ते तुझं तू बघून घे. सानिकाला आता काय बोलावं तेच सुचत नव्हते. स्वतःच्या स्वार्थामुळे आणि खोट्या स्टेटसच्या अहंकारामुळे तिने फक्त 50 लाखांचे दुकानच गमावले नव्हते, तर नवऱ्याचा विश्वास आणि सासू सासऱ्यांचे अफाट प्रेमही कायमचे गमावले होते. ती ढसाढसा रडत सासू सासऱ्यांच्या पायावर कोसळली. मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. पण रमाबाईंनी अत्यंत शांतपणे स्वतःचे पाय मागे घेतले. ज्या घरात माणसाची किंमत त्याच्या कपड्यांवरून ठरवली जाते, तिथे माफीला कोणतीही जागा नसते सानिका. रोहितने आपल्या आईवडिलांचा हात सन्मानाने पकडला. एका गर्विष्ठ आणि पैशांचा माज असणाऱ्या बायकोचा खोटा अहंकार नवऱ्याने एकही शिवी न देता फक्त स्वतःच्या कृतीतून आणि एका कायदेशीर कागदातून कायमचा मातीत मिळवला होता आणि समाजाला दाखवून दिले होते की आई वडील कधीच प्रॉब्लेम नसतात, तर ते आयुष्याचा सर्वात भक्कम आणि निस्वार्थ पाया असतात. रसिक हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर, हाईप करा
आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढील नवीन कथा घेऊन. जय श्रीराम.